कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नाटक तर सादर करून झालेलंच असतं आणि जेव्हा नाटक सादर करून होतं तेव्हापासून आता कोणीही कोणाशी बोलत नसतं. कारण हे नाटक जे आहे ते पर्सनली डेडिकेट कोणावर केलेलं आहे ही गोष्ट आता कळून चुकलेली असते. हे नाटक खरं तर बाळजाबाईवर होतं हे दुष्यंतला बाळजाला कळून चुकलेलं असतं. कारण बाळजाने हे सगळे प्रसंग केलेले होते आणि त्यामुळेच ना आज ही वेळ आलेली होती आणि त्यामुळेच बाळजाला सुद्धा सारखं सारखं तो नाटकातला प्रसंग आठवू लागतो आणि त्यामुळेच ना आता बाळजाला त्रास होत असतो. बाळजा आता सतत तोच विचार करत असते आणि बाळजाला तोच विचार करूनच ना जास्त करून त्रास होत असतो आणि त्याच वेळेला आता कृष्णा आणि दुष्यंतला जबाबदारी दिली जाते की होळी पेटवायची. पण आता कृष्णा ही जबाबदारी न घेता बाळजाकडेच देते. कारण बाळजाचं हे साम्राज्य आहे तर बाळजानेच या साम्राज्याचं काय आहे ते करावं. जेव्हा हे साम्राज्य संपेल तेव्हा बघता येईल. पण आता काही झालं तरीसुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या विसरू शकत नव्हती बाळजा. बाळजाला आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि म्हणूनच आता बाळजा रागातच असते. ती आता विचार करते की खूप झालं आता हे सगळं पूर्वीचं, पण आता हे कुठेतरी थांबायला हवं आणि म्हणूनच बाळजा कृष्णावर आरडाओरडा करत असते. पण त्याचा आता काहीच उपयोग होत नसतो. कृष्णा सरळ म्हणते की माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, तुम्हासने मी सांगितलं आहे. आणि त्याच वेळेला दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो. त्याला कळत असतं की हे सगळं कृष्णानं केलेलं आहे, हे मुद्दामूनच केलेलं आहे. त्याला आता कृष्णाचा खूप जास्त राग येत असतो. कृष्णाने या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडवून आणल्या म्हणूनच तो रागातच तिकडनं निघून जातो. जेव्हा आता तो तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणत असते की मला कळतंय तुम्हासनी माझा खूप जास्त राग आला आहे, पण मी आम्ही तशीच आहे. कारण मला माहिती आहे ना की तुमची आई किती खालच्या पातळीची आहे ती, पण तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील. पण तुमच्या आईचं खरं रूप ना आज मी सगळ्या जगासमोर आणणारच, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र सगळीजणं आतमध्ये गेलेली असतात. बाळजा जेव्हा हॉलमध्ये जाते तेव्हा आता ती एरझाऱ्या मारत असते. तिला राग येत असतो. जयकांतच्या नावाने जोरजोरात आवाज देत असते. जयकांत आता येतो. जयकांतला ती ओरडते आणि म्हणते की काय रे, तुला आवाज दिलेला ऐकू येत नाही का? हो येतोय ना ऐकू, का नाही येणार, बोला ना काय करायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता जयकांतला ती बाहेरची खुर्ची आणायला सांगते. खुर्ची आणून जयकांत आता कसा बसा देतो आणि मग आता जयकांतने खुर्ची आणून दिल्यानंतर आता ती खुर्ची पेटवून लावायची असंच आता तिनं ठरवलेलं असतं. कारण तिला आता कळत असतं की आपले साम्राज्य काही उरलेलं नाही आहे आणि त्याचसाठी तिचे आता नाटकं सुरू होतात जेणेकरून दुष्यंतला आपल्या बाजूनं आपल्याला घेता येईल. मग आता दुष्यंत तेवढ्यातच आलेला असतो आणि तो आपल्या आईला हे सगळं करताना पाहतो. तो म्हणत असतो की काय झालं आहे आई, हे सगळं तू काय करतेस. आणि त्याच वेळेला बाळजा लगेचच रडायचं नाटक करू लागते. बाळजा आता म्हणत असते की काय करायचं बाकी आहे तूच सांग ना, काय माझ्यावर दिवस आलेत. आज गावातल्या सगळ्यांसमोर माझी घरातली बाईच म्हणजेच माझी घरातली सूनच ती माझा चेहरा सगळ्यांसमोर आणू पाहत होती. पण तुलाही माहिती आहे की काय खरं आहे आणि काय खोटं ते. मी तुम्हा सगळ्यांनी एवढा जीव लावते, तुमची एवढी काळजी घेते, त्याचं मला हे फळ मिळतंय. बघितलंस का, आज गावासमोर मला राक्षस म्हणून हिणवलं गेलं. मी आतापर्यंत अख्ख्या गावाचा विचार केला, पण माझ्या बाबतीत काय झालं, माझ्या सुनेनंच माझं नाव खराब केलं. तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. बघितलंस ना कृष्णानं काय काय म्हटलं ते. तू नाटकातला प्रत्येक भाग अनुभवलास का, तुला कळलं का तुझ्या बायकोनं माझ्या बाबतीत काय काय नेम साधला आहे तो. त्यावर मात्र हो मला सगळ्या गोष्टी कळल्यात आई, तू काळजी करू नकोस. मी याबद्दल कृष्णासोबत बोलणारच आहे. कृष्णाने जे काही केलं ते चुकीचं केलं. एवढ्या खालच्या तराला जाऊन तिने हा सगळा निर्णय घ्यायला नको होता. तिने जे काही आहे ते आधी आपापसात बोललं पाहिजे होतं, पण ती या सगळ्या गोष्टी आपापसात बोलून तिनं घेतल्या नाहीत. तिला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे होत्या. पण तू काळजी करू नकोस, मी या सगळ्याबद्दल कृष्णाशी बोलतो. पण त्याच वेळेला आता बाळजा म्हणत असते
गावातली लोक आता माझ्याबद्दल काय विचार करत असतील, त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल, तुला काय वाटतं? त्यावर दुष्यंत आता बायजाला म्हणत असतो की गावातल्या लोकांना काय पण वाटू दे, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तशी नाही आहेस हेही मला माहिती आहे. हे आता बायजाला दुष्यंत म्हणत असतो. तर दुष्यंत बायजाला कडकडून मिठी मारतो. तेव्हा जाऊन बायजाला खूप जास्त आनंद होतो. बायजा ही खूपच खुश असते आणि ती आता विचार करत असते, कृष्णा तुझा बघ ना आता कसा गेम करते ते. म्हणजे तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू जिंकली आहेस, पण आता तुला असा अडकवणार आहेत ना या चक्रव्यूहामध्ये की तू बघतच बसशील. आता बघ मी माझ्या पोराला तर माझ्या बाजूनं करून घेतलं आहे, पण तुझं काय होणार आहे याचा विचार कर ग कृष्णे. असंही आता मनातल्या मनात बायजाचं सुरू असतं. बायजाला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये ती आता जिंकलेली आहे आणि तिला कृष्णालाच तोंडावर पाडायचं आहे. या सगळ्याचं प्लॅनिंग ती करत असते, पण तिला हे माहीत नसतं की कृष्णा फुल प्रूफ प्लॅनने आलेली आहे. मग दुसरीकडे आता कृष्णा घरामध्ये आलेली असते आणि कृष्णा जेव्हा घरात येते तेव्हा मात्र बायजाचं सुरू होतं. बायजा आता कृष्णाला म्हणत असते की काय ग कृष्णे, सगळ्यांसमोर माझी इज्जत काढायला जरा बी काही वाटलं नाही का? आपल्या सासूबद्दल एवढं सगळं बोलताना जरा ही तुझी जीभ दजावली नाही का? किती काय काय म्हटलंस तू, तुला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का? आता का शांत बसली आहेस? बघितलंस का दुष्यंता, तुझी बायको नाही असं काहीसं करते. आता बाहेर बघितलंस ना केवढा मोठा तो तमाशा केला, एवढं मोठं नाटक सादर केलं आणि ते सुद्धा माझ्यावर. तर आता दुष्यंतसुद्धा कृष्णाला म्हणत असतो की तुझं बाहेर नेमकं काय सुरू होतं? तू हे असं नाटक सादर करणार होतीस हे मला आधी का नाही सांगितलंस? आणि तुला माझ्या आईबद्दल एवढं सगळं काही वाटतं हे पहिल्यांदाच मला कळलं आहे. पण बरं झालं यावेळेला तरी मला कळलं. म्हणजे एवढे दिवस मला तू जे सांगत होतीस की तुला काहीतरी मला सांगायचं आहे, काहीतरी तुला माझ्यासोबत बोलायचं आहे, वेळ आली की मी सांगीन, ती हीच गोष्ट होती का? हीच ती तुझी वेळ होती का? अशी वेळ आणायची होती का तुला माझ्या आईवर? असं देखील दुष्यंत आता रागारागात कृष्णाला बोलत असतो. कृष्णा बिचारी सगळं काही ऐकून घेत असते, पण यंदा कृष्णाकडे पुरावे असतात, त्यामुळे कृष्णा आता शांत असते. कृष्णा आता एकटक दुष्यंतकडे बघत असते. तिला दुष्यंत कृष्णावर प्रचंड भडकलेला असतो, कारण त्याला कृष्णाचा कोणताच निर्णय आवडलेला नसतो. त्यामुळेच तो रागारागात कृष्णासोबत बोलत असतो. कृष्णा म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे ते तर ऐकून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या आईवर खूप जास्त विश्वास आहे, पण त्या पात्रतेच्या या नाही. दुष्यंत आता चिडलेला असतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तुझं ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही ना कृष्णा की तोंडाला येईल ते बोलायचं. तू माझ्या आईबद्दल बोलतेस, ते बोलताना 10 वेळा विचार करत जा. माझी आई तू जे काही गावासमोर मांडलंस ना त्यातलं माझ्या आईनं काहीच केलेलं नाही आहे, आणि तू हे सगळं कशाच्या बेसवर बोलतेस? मला माहिती आहे तू या माणसाच्या नादाला लागूनच ना तू हे सगळं बोलायला लागली आहेस. तुला मी कित्येकदा सांगितले या माणसासोबत तू बोलू नकोस, या माणसासोबत कोणतेही संबंध ठेवू नकोस. या माणसाच्या नादाला लागून तू माझ्या आईवर नाही ते आरोप केलेले आहेस. असंही आता दुष्यंत बोलत असतो. अढळरावांवर तो आता आरोप करत असतो. पण या सगळ्यामध्ये अढळरावांची काहीच चूक नसते. बायजाला मात्र आता खूप जास्त आनंद होत असतो. ती विचार करत असते की जे मला हवं होतं ते फायनली आज जगायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. मला ह्या दोघांना एकमेकांपासून लांब करायचं होतं आणि आज ते फायनली झालेलं आहे. असंच आता कुठेतरी बायजाला वाटत असतं. दुष्यंत जे काही बोलत असतो त्यावर कृष्णा आता बघतच असते. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तू माझ्या आईबद्दल इतका वाईट विचार करत असशील ना असं मला वाटलं नव्हतं. आता मला सुद्धा आपल्या नात्याचा विचार करावा लागेल. आईबद्दल जर तुझ्या मनात एवढं मोठं विष असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी असतील, तर उपयोग काय आहे मला हे सगळं बोलून? मला ना आता या सगळ्या गोष्टींमध्ये ना नाही राहिला इंटरेस्ट, मला नाही बोलायचं या सगळ्या गोष्टी, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग ना इथे असणाऱ्या या कृष्णाला येत असतो, कारण आता दुष्यंत कृष्णाची सुद्धा बाजू सावरून घेत नसतो. कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते की मला आता माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे. मग आता प्रेमाची परीक्षा? कसली प्रेमाची परीक्षा?
म्हणजे एवढे दिवस जे काही मी बघतोय त्यामध्ये तू अशा पद्धतीने माझ्या प्रेमाची परीक्षा घेणार आहे का? म्हणजे माझं प्रेम तुला आता सिद्ध करून दाखवायचं आहे का? असंही दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो. दुष्यंत जेव्हा कृष्णाला हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता कृष्णा एकटक बघत असते. कृष्णा आता म्हणत असते मनातल्या मनात, बायजाबाई इतका आनंद व्हायचं कारण काहीच नाही आहे. बघा आता कशी वेळ येते. बायजाला इथं वाटत असतं की ही इतक्या कॉन्फिडन्सने उभी आहे म्हटल्यावर हिच्याकडे काही पुरावे असतील का? उगाच निशाणा साधत असेल. जर हिच्याकडे काही नसेल तरच बरं, असाही विचार ना आता इथे असणाऱ्या या बायजाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. बायजा आता या सगळ्याचा तर विचार करतच असते, पण दुसरीकडे मात्र कृष्णा उगाच काहीच हवेत काही तीर मारत नसते, कारण कृष्णाकडे या सगळ्याचे पुरावे असतात. त्यामुळेच तर कृष्णा आता दुष्यंतशी बोलत असते. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की आता काय झालंय, तू काही बोलणार आहेस का की अशीच शांत बसणार आहेत? सगळीजणं आता कृष्णाकडे बघत असतात. कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते की मी तुम्हाला तेच सांगत आहे, तुमच्या आईवर डोळे झाकून इतका विश्वास ठेवू नका. तुम्हाला माहिती नाही आहे की तुमची आई आतापर्यंत काय काय गुन्हे करून बसली आहे. तर आता दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं बोलतेस तू कृष्णा, पण या सगळ्याबद्दल तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? जर पुरावे नसतील ना तर प्लीज एकही शब्द तू आईबद्दल बोलू नकोस. आईबद्दल जर तुझ्या मनात एवढं विष असेल तर मला याचा आता खूपच जास्त राग येत आहे. मला आता खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय सुरू आहे ते. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता भयानक असा राग जो आहे तो इथे दुष्यंतला येत असतो. दुष्यंत आता रागातच पाहत असतो. त्याच वेळेला आता इकडे असणाऱ्या दुष्यंतच्या बोलण्यावर तर आता अढळरावांना हसू येत असतं. पण अढळरावांचं हसू हे कॉमन असतं, कारण आता त्यांना माहिती असतं की हा आपल्या आईप्रमाणेच वागत आहे. कारण कोणतीही गोष्ट आधी शहानिशा करून ऐकूनच घेत नाही आहे, त्याआधीच याचं सुरू झालं आहे ही गोष्ट मात्र आता अढळरावांना कळत असते. दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो की बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझ्या आईबद्दल एवढं सगळं बोलत असशील, माझ्या आईबद्दल एवढा मोठा समज करून घेत असशील ना तर मलासुद्धा ह्याहून नंतर पुढे जर तुझ्याकडे काही पुरावे नसतील आणि तू जर माझ्या आईला सिद्ध करू शकली नाहीस तर मी यानंतर तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवणार नाही. मला आपल्या नात्याचा शेवट करावा लागेल. अक्षरशः दुष्यंत एवढ्यावर येऊन पोचलेला असतो. जेव्हा दुष्यंत हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता बाळजाच्या मनामध्ये अगदीच आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. सगळं काही अगदीच मनाप्रमाणे होते असंच वाटत असतं तिला. मग आता दुष्यंत जेव्हा हे सगळं बोलतो ना तेव्हा मात्र आता कृष्णाला धक्का बसतो, कारण कृष्णाने याची अपेक्षा कधीच केलेली नव्हती. दुसरीकडे मात्र आता बाळजा आरडाओरडा करू लागते आणि म्हणत असते की ही काय बोलणार आहे, ही आता तुम्हाला काहीच सांगणार नाही. मी सांगते ना, मला कोणीतरी ना विष आणून द्या, विष. मी विष पिते आणि स्वतःला संपवून घेते, मला विष आणून द्या. मग आता बाळजा हे नाटक करायला लागल्याबरोबर कृष्णा जोरातच ओरडते आणि बस, पुरे करा तुमची नाटकं बाळजाबाई, पुरे करा. आता कृष्णाने ही आता वाक्य वापरल्यामुळे दुष्यंतला पुन्हा एकदा धक्का बसतो. दुष्यंत आता कृष्णाकडे पाहतच राहतो. दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो तर कृष्णा म्हणत असते की काय झालं दुष्यंत सरकार, मी जे बोलते ते खरंच आहे, ही तुमची आई आहे ना, ही नाटकच करते. पण दुष्यंत म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी असं बोलायची, या आवाजात बोलायची, माझ्या आईशी तोंड सांभाळून बोलायचं, असं देखील आता दुष्यंत कृष्णाला बोलत असतो आणि तिच्याकडे बोट दाखवून बोलवत असतो. त्यावेळेला आता इथे असणाऱ्या या बाळजाला खूप जास्त आनंद होतो. बाळजा विचार करते की फायनली आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तशाच घडत आहेत. पण आता कृष्णाकडे पुरावे असतात आणि त्या कृष्णा पुराव्यांच्या बेसवरच हे सगळं काही बोलत असते. जेव्हा कृष्णा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता
पोरती घाबरते, कारण तिला समजून जातं की ह्या पोरीकडं काहीतरी आपलं गुपित आहे आणि म्हणूनच तर ही पोरगी एवढं बडबड करायला लागली आहे. पण दुसरीकडे दुष्यंतने आता कृष्णापासून वेगळं व्हायचा निर्णय जेव्हा सांगितलेला असतो ना, तेव्हा अढळराव थोड्या धक्क्यातच असतात. कारण अढळरावांना आता कळलेलं असतं की कृष्णाकडे खरंच पुरावे असतील का कृष्णा हे असंच बोलत सुटली आहे, असाही विचार अढळरावांच्या डोक्यात येत असतो. पण आता दुष्यंत जेव्हा बोलतो ना की कृष्णा, जर तू हे सगळं सिद्ध करू नाही शकलीस तर आपण दोघंही जण वेगळं होऊया, ही गोष्टच कुठेतरी ना मनामध्ये लागल्यासारखी कृष्णाला झालेली असते. मग कृष्णाही ठरवते की तुम्हाला तुमच्या आईवर खूप जास्त विश्वास आहे ना, आईच्या प्रेमाची पट्टी तुमच्या डोळ्यावर बांधली गेलेली आहे ना, पण ती आता सोडायची वेळ आलेली आहे. दुष्यंतसुद्धा कृष्णाला म्हणत असतो की मलासुद्धा सत्य जाणून घ्यायचंच आहे. तुला एवढे कोणते पुरावे भेटलेत माझ्या आईबद्दल, पण लक्षात ठेवा कृष्णा, जर हे पुरावे खोटे असले तर आपल्या नात्याचा शेवट हा फिक्स आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणत असते की ठीक आहे, आणि कृष्णाकडे खरंच पुरावे असतात. कारण कृष्णाने आधीच या सगळ्याची पूर्ण नेमणूक करून ठेवलेली असते. तिला आज काही झालं तरी बाळजाचा खरा चेहरा दुष्यंतच्या समोर आणायचाच असतो, आणि यासाठी तिनं आता हे सगळं काही केलेलं होतं. तर दुसरीकडे जेव्हा आता दुष्यंत विचारत असतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे, त्याच वेळेला दुष्यंतला कृष्णा आता पुरावा काढून दाखवते. कृष्णाकडे आता एक आपला मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये असलेला तो बाळजाचा पूजाचा व्हिडिओ, तो व्हिडिओ आता कृष्णा प्ले करते. कृष्णा जेव्हा आता तो व्हिडिओ प्ले करते ना, तेव्हा मात्र आता दुष्यंत तिच्याकडे पाहतच बसतो. कारण दुष्यंतसाठी हा खूप मोठा धक्का होता. कारण त्याला असं वाटत होतं की पूजा घरात एकटीच आली होती, पण तिला घरात आणलं गेलेलं होतं. ही गोष्ट आता कृष्णाकडनंच दुष्यंतला समजलेली असते, आणि जेव्हा दुष्यंतला या गोष्टी कळतात मात्र आता कृष्णा अजून एक सत्य समोर आणते. कृष्णा आता म्हणत असते की हे बघा तुम्हाला सगळं काही समजेल. आणि त्यानंतर आता ज्या लोकांनी सगळं काम करायला बाळजानं सांगितलेलं असतं ते सगळीजण आलेली असतात. ती साडी घालणारी सेम व्यक्ती जिने चोरी केलेली होती मंदिरात, ती मुलगीसुद्धा आता हजर असते, आणि तीसुद्धा बाळजाबाईबद्दल स्टेटमेंट देऊ लागते. बाळजाबाईबद्दल ती आता सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता खूपच मोठा धक्का इथे असणाऱ्या दुष्यंतला बसतो. दुष्यंत आता हे सगळं बघतो तेव्हा दुष्यंत आता बाळजाला जाब विचारत असतो. बाळजाला म्हणत असतो की हे सगळं काय करून ठेवलंयस तू, म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. आई, हे सगळं करताना तुला जरा देखील मनाकडे काहीच वाटलं नाही का? तू माझ्याबद्दल काय विचार करतेस या व्हिडिओच्या माध्यमातूनच मला दिसतंय. म्हणजे तुझ्यासाठी मी कोणी नाही आहे, तुला मी महत्त्वाचा नाही आहे, तुला तुझं हे साम्राज्य महत्त्वाचं आहे, असं विचारतच तो आता जाब विचारत असतो. मग आता बाळजाकडे या सगळ्याची उत्तरं नसतात. बाळजाला माहिती असतं की आता एक गाव आणि दोन तुकडे. बाळजा आता म्हणत असते की तुला काही समजायचं आहे ना ते समज, पण आता मी या घरची मोठी महाराणी आहे, या गावची महाराणी आहे, हे साम्राज्य पूर्ण माझं आहे. आणि आता जे काही ऐकून घेतलं आतापर्यंत, जे सहन करून घेतलं, हे शेवटचं. इथून पुढे हे सगळं घर, या सगळ्या काही गोष्टी फक्त माझ्या हुकुमावर चालतील. त्यामुळे बघ, तू विचार कर, तुझ्या आईचं ऐकून तुला माझ्यासोबत या घरात थांबायचं आहे की तुला तुझ्या भिकारड्या बायको कृष्णासोबत सारीपाटाचा संसार करायचा आहे. बघ, निर्णय तुझा आहे, कोणाकडं जायचं आहे ते, असं देखील आता बाळजा बोलत असते. बाळजा जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा मात्र आता कृष्णाला धक्का बसतो. तर दुष्यंतसुद्धा आतून मोडून गेलेला असतो. त्याच्या आईचं हे रूप त्याच्या समोर आलेलं असतं, आणि त्यामुळे आता दुष्यंत काय निर्णय घेईल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.